नमस्कार. मी पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे, कार्यकारी संपादक समाज संघटनेत. मी आज शिरूर तालुक्यातल्या कवठे आमच्या इचकेवाडी गावामध्ये आहे आणि या गावातील एका घरामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. 3-4 महिन्यापूर्वीच या घरातील कर्ते पुरुष असलेले त्या मुलाचे आजोबा एक्सपायर झाले आणि नुकतेच 2-3 दिवसापूर्वी या घरातला एकमेव कर्ता पुरुष असलेला हरिभाऊ इचके हा तरुण 40व्या वर्षी दुःखद निधन होण्याची घटना घडली. इचके कुटुंबावर खूप मोठा आभाळ कोसळलेला आहे. या ठिकाणी हरिभाऊच्या पत्नी आहेत ललिता. काय म्हणतायत पाहूया, कशी घटना घडली. माझे पती पंढरपूरला 4 दिवसांच्या वारीसाठी गेले होते. ते रविवारी वारीवरून आले. सोमवारी चांगले हसत खेळत त्यांनी वारीच्या गप्पा वगैरे सांगितल्या आम्हाला. वारीत काय घडलं, कसं घडलं, त्यांनी कसा पखवाज वाजवला वगैरे. पखवाज वाजवत गेले, पखवाज वाजवत आले. एकदम मस्त मजेत ते वारीसाठी गेले. त्यांनी पंढरपूरमध्ये गेले, तुकाराम महाराजांच्या पालखीला हात लावून म्हणले, "माझे दर्शन झाले" म्हणले. त्यांना एकदम समाधान वाटले. ते आनंदात घरी आले. पण अचानक एक रात्र अशी आली, रात्रीच्या 12 वाजले होते. अचानक त्यांना बाहेर गेले ते वॉशरूमसाठी आणि घरात आले ते. त्यांना चक्कर आली. ते चक्कर येऊन घरात पडले. काय झालं म्हटलं, तर ते फक्त म्हणले, "मला चक्कर आली." घरात आले, उलट्या वगैरे झाल्या त्यांना. त्यांचा बीपी वगैरे हाय झालेला दिसला मला. मी त्यांना त्वरित गाडी बोलवली आणि दवाखान्यात न्यायला सांगितले. त्यांचे मित्र दिनकर इचके आले, माझे दीर मारुती इचके आले. त्यांनी त्यांना दवाखान्यात नेले. तिथून पुढे ते डी.वाय. पाटीलला गेले. पण तिचा काही उपयोग झाला तिथे काही उपचार नाही. त्यांना ठेवले 8-10 दिवस, पण काही उपचार नाही व्यवस्थित झाले. त्यांच्या शरीरात त्यांना साथच नाही दिली. तर अशा प्रकारे माझ्या मागे माझी 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा 12वीला आहे आणि छोटा मुलगा 3रीला आहे. काय अपेक्षा समाजाकडनं, काय मदतीची अपेक्षा आहे. समाजाकडनं मला एवढंच वाटतंय का मला माझी 2 मुले आहेत. मी आता निराधार झालेली आहे. मला कोणाचाही आधार नाही. त्यासाठी आपल्याला शक्यतो होईल तेवढी मदत मला करावी, अशीच माझी इच्छा आहे. नमस्कार. तर ह्या होत्या ललिता हरिभाऊ इचके, ज्या आता त्यांच्या खांद्यावर या 2 लहान मुलांची मोठी जबाबदारी आलेली आहे. आणि मी एक ज्येष्ठ पत्रकार या नात्याने समाजातील विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींना, मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तींना एक नम्र निवेदन करतो की खऱ्या अर्थाने आज ह्या ललिता इचके यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा आधार देण्याची गरज आहे. किंवा ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदतीचा आधार देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. नमस्कार, मी सोपान वागदरे. आमचा वर्गमित्र श्री हरिभाऊ प्रभू इचके याचं गेले 2 दिवसापूर्वी आकस्मिक असं अल्पशा आजाराने निधन झालं. घरातील कर्ता पुरुष, एक उत्कृष्ट मृदुंग वादक आणि कष्टकरी मुलगा आणि सर्वांशी प्रेमाने बोलणारा आवडता असा व्यक्ती आमच्यातून निघून गेला. या व्यक्तीच्या निघून जाण्याने त्यांच्या परिवारावर जो आघात कोसळलेला आहे, दुःख कोसळलेले, यातून सर्वांनी सावरण्यासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. त्याची 2 लहान मुले आहेत, ती शाळा शिकत आहेत आणि घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे खूप मोठं जबाबदारी यांच्यावर पडलेली आहे. तर मी समाजातील सर्व दानशूर व्यक्तींना, काही संस्थांना अशी नम्र विनंती करेन की आपण आपल्या पद्धतीने जसं शक्य होईल अशी ऐच्छिक स्वरूपात या कुटुंबाला मदत करावी, अशी मी नम्र विनंती करतो.
नमस्कार, मी दत्ता इचके. अत्यंत दुःखद अंतकरणाने सांगतोय की 2 दिवसापूर्वी माझा मित्र हरिभाऊ प्रभू इचके त्याचं अल्पशा आजारामुळं निधन झाले. गेले 10 दिवस तो मृत्यूशी झुंज खेळत होता. 27 तारखेला रात्री 12 वाजता ही घटना घडली घरी. त्याचा बीपी हाय झाल्यामुळं अचानक ब्लड प्रेशर वाढल्यानंतर मेंदूतला रक्तस्राव कमी झाल्यानंतर त्यांना रेफर केलं इथून आपला दिनकर इचके आणि भाऊ मारुती इचके घेऊन गेले डी.वाय पाटीलला. दुसऱ्या दिवशी मला कॉल केल्यानंतर मला कळलं की अशी घटना घडली. मी लगेच इमर्जन्सी मी श्रीनगरला ड्युटी करतो बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये पाकिस्तान बॉर्डरवरती. तिथून मी इमर्जन्सी सुट्टी घेऊन केवळ माझ्या मित्राला वाचवण्यासाठी श्रीनगरवरून कनेक्टिंग फ्लाईटने दिल्ली टू श्रीनगर टू दिल्ली, दिल्ली टू पुणे आलो. पहाटे इथे उतरल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला कळलं की कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे. 8 दिवस रात्रंदिवस मी त्याच्याजवळ होतो. खूप प्रयत्न केले त्याला वाचवण्यासाठी, पण शेवटी नियतीचा गाभा होता की तिथपर्यंतच त्याचं आयुष्य होतं. आणि 5 तारखेला संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान त्यांनी श्वास सोडला. त्याच्या पश्चात वहिनी, 2 मुले आहेत. मुलांचं शिक्षणाचा सध्या खूप खर्च वाढलेला आहे आणि त्याच्यावरती जबाबदारी पूर्ण होती या घराण्याची. घरातला मेन कुटुंबातला प्रमुख तो होता की तो कमवायचा तेव्हाच हे खायचे. तर माझी एक कळकळीची विनंती आहे सर्व दानशूर व्यक्तींना, ग्रामस्थांना, नातेवाईकांना, जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही मदत करा. आम्ही आमचे वर्गमित्र जेवढे शक्य होईल तेवढे आमच्या प्रयत्न करतोय की त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा जेवढा खर्च होईल तेवढा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही पण जेवढे शक्य होईल तेवढे हे करा.